ते 26 वर्ष माझे व्यापारी सभासद, हितचिंतक, तमाम बंधू भगिनी यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मला सेवा करण्याची संधी दिली आहे। मी देखील त्या संधीचं सोनं केलं। सभासदांचे, व्यापाऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडून सभागृह दणाणून सोडला। जे प्रश्न प्रलंबित आहेत ते निश्चितपणे सोडवणे हे माझं वचन आहे, असं स्पष्ट प्रतिपादन गुणवंत, कीर्तिवंत, वयोवृद्ध, महान तपस्वी व्यक्तिमत्व माननीय मोहनशेठ मुरलीधर नाईक यांनी केलंय। ते म्हणाले, यापुढे जाऊन ते म्हणाले, माझी निशाणी बॅट आहे। मला खात्री आहे सर्वजण मला मतदान करणार आहातच, पण माझ्या बरोबरच असणारा माझा सच्चा सहकारी गिरीश पाटील यांनाही प्रचंड मतांनी विजयी करा। त्यांची निशाणी आहे रिक्षा। महत्त्वाचं म्हणजे आमचे मार्गदर्शक सन्माननीय विजय पंडित यांचा आशीर्वाद, खंबीर साथ हेच तर माझ्या भविष्यातील यशाचे खरे रहस्य आहे, असंही त्यांनी आवर्जून सांगितलंय। ज्या किल्ले दुर्गवून राजा शिव छत्रपतींनी स्वराज्याचा हुंकार दिला ती कल्याणची पवित्र भूमी, आणि त्या पवित्र भूमीमध्ये आपण आलेलो आहोत। गुणवंत व्यक्तिमत्व माननीय मोहन नाईक साहेब, ज्यांनी 25 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक पद भूषवलंय। काय सांगाल काका याबद्दल? आपण चांगलं काम केलंय। बाजार समितीमध्ये, सभागृहामध्ये चांगले प्रश्न मांडले, माझे प्रश्न सोडवले गेले। काही प्रश्न प्रलंबित आहे ते पुढं मी आता सोडवेल, पण मी सभागृहामध्ये सभागृह गाजवायचो। नेहमी सभागृह मी गाजवायचो। सभागृहामध्ये माझं काम अति उत्तम काम होतं। मी अनुभवाच्या जोरावरती हे काम करायचो। माझं वाचन चांगलं आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी चांगलं काम करायचो। चांगल्या कामातून मी बाजार समिती मला जेवढे सुधारणा करता आली तेवढे मी केले। या ठिकाणी काका तुम्ही कुठल्या व्यापाऱ्यांचे प्रश्न सातत्याने सोडवले आहे? प्रश्न असे, कोणाचं लायसन असो, कोणावरती काही केस असेल, किंवा आपण काही लोकांच्या दुकानात पडले असेल किंवा त्यांची तिथं पाणी गळतंय, काही चीर पडली, या सर्व गोष्टी त्यांची कंप्लेंट आल्यानंतर मी हे काम त्यांना करून द्यायचं। काका प्रश्न असा आहे की तुमचं वय पाहिल्यानंतर आणि तुमचा अनुभव पाहिल्यानंतर या बाजार समितीमध्ये तुमच्या एवढा वयोवृद्ध, तपस्वी आणि अनुभवी उमेदवार दुसरा कुणीच नाही असं मला वाटतं। त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी सभासद तुम्हाला पहिली पसंत देतील। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला पसंती मिळालीच। पसंती म्हणजे असे मिळाली की मी प्रचाराला निघलो तर मला व्यापारी बोलता, 1 वोट तर हमारे काका को देंगे। तर मी त्याला बोललो, 1 वोट मला नका देऊ, माझा जोडीदार आहे गिरीश पाटील। गिरीश पाटीलला मी जोडीला घेतलं। चांगला मुलगा, एकदम गोड मुलगा आहे। तर गिरीश पाटीलला 1 मत द्या, 1 मला मत द्या। मी लोकांकडे मागणी केली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जनावरांच्या बाजाराने मला 1 वोट टेबल और टाप को जाएगा। आता मी दुसरी मागणी केली, टेबल और टोले जैसे लड़के ने काम किया है, एक वोट उसको दो, गिरीश को, गिरीश पाटिल को 1 वोट दो, 1 मोहन नाईक को वोट दो। 2 वोट मागणी केली। दूसरा विषय का धान्यामध्ये जवळजवळ 150 मत आहेत। त्याच्यामध्ये वसंतजीबाई देडे आणि त्यांचे असोसिएट कल्याण होलसेल मर्चंट असोसिएशन, याच्यामध्ये त्यांनी मला कबूल केलं आहे की केबल और टेक आपको जाएगा। मग त्यांना बोललो मी, गिरीशचं काय? गिरीश माझ्याकडे नंतर जोडला गेला। गिरीशला 1 मत द्यायला लावलं, 1 मला मत। दुसरी गोष्ट, मी ज्या इलेक्शन लढतोय किंवा मी लढणार नव्हतो पण लढलो, तो म्हणजे विजय पंडित साहेबांचा मला आशीर्वाद। त्यांनी सांगितलं, फॉर्म भरले का, बाकी जवाबदारी मेरी, क्या करने का है मोहन सेठ, ये विजयभाई करेंगे। विजयभाईच्या संपर्कामध्ये रोज असतो। विजयभाई व्यापाऱ्यांच्या संपर्कात असतात। ही जे लोक आहे जनावरांची, धान्याची, आणि ही जे उत्तर भारतीय लोक आहे हे शेठला खूप मानतात देवासारखे। फक्त तिथं जत्रा भरते, तिथं मोठा सभागृह भरतो, सर्व पाया पडल्याशिवाय त्यांच्याकडून निघत नाही। मला भाई बोलले
की फॉर्म भरायचा, निवडून आणायची जबाबदारी माझी. तर माझे गुरु जे आहे ते विजय पडलेकर. काका, या ठिकाणी फार आपण वयोवृद्ध आहात, तपस्वी आहात. मी गेली सातत्याने 40 ते 45 वर्ष पत्रकारिता करत आहे. निवडूभाऊ खाडीलकर असतील, माधव गडकरी असतील, पुरा बेहरे असतील, अशा गुणवंत आणि ज्ञानवंत व्यक्तिमत्वामध्ये माझा हे गेलेला मी शिवव्याख्याता आहे पत्रकार असून. परंतु आज मला एक गोष्ट जाणवली. एक वयोवृद्ध तपस्वी माणूस आजही अजून यवनात मी या कवी अण्णांच्या कवितेच्या ओळी आठवतात की तो माणूस आजही निवडणुकीच्या रिंगणात जनतेच्या प्रश्नासाठी, सभासदांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी उभा आहे. नाईक साहेब, मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की तुम्हाला एवढं भरभरून यश मिळेल, प्रचंड यश मिळेल की ह्या कल्याणमध्ये तुमची प्रचंड मिरवणूक अशा अपेक्षा श्री गणरायाजवळ प्रार्थना करून या ठिकाणी मुलाखत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.